गोमातेचे पूजन म्हणजे हिंदू संस्कृतीचे रक्षण. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर जळगाव जामोद येथे गोपूजनाचा भव्य सोहळा संपन्न. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात असलेल्या श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्था येथे मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर दिनांक 14 जानेवारी रोजी गोपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जळगाव जामोद नगरपालिकेचे नवनियुक्त नगराध्यक्ष गणेश दांडगे, नगर उपाध्यक्ष कैलास पाटील, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील तसेच गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना ठाणेदार नितीन पाटील यांनी सांगितले की गोपूजन म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून ते आपल्या हिंदू संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण आहे. विशेष म्हणजे श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्था यंदा आपल्या स्थापनेची 125 वर्षे पूर्ण करत असून या गौरवशाली टप्प्यावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची गायीच्या संगोपन, संरक्षण आणि व्यवस्थापनाबाबतची माहिती संस्थेचे संचालक सुरेश मोदी यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमास नगरसेवक, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, महिला, गोप्रेमी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश भन्साली यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी यांनी मानले. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गोमातेचे पूजन करत भारतीय संस्कृतीतील गोवंश रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शेगाव लाईव्हसाठी कॅमेरामन प्रतिनिधी जळगाव जामोद. सर्वांना जय गजानन, जय गोमाता. आजचा दिवस खूप चांगला आहे की तुम्ही मला इथं बोलवलं आणि हा मान सन्मान दिला श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेने. आम्हाला यांची खूप मदतच असते की जेव्हा कुठेही आम्हाला माहिती पडलं की त्या गोवंश आहे किंवा गायी आहे, आम्ही त्या सोडवून आणतो आणि निश्चिंत होऊन जातो यांच्याकडे सोपवून. मी तर सांगितलंच आहे की किती महत्त्व आहे. कामधेनू आहे आणि मी तर शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मला सगळं माहीतच आहे. हां, मी यांचं सगळं करतच आलो आहे, चारा, पाणी, शेण. त्याच्यामुळं इथं आल्यावरती मला कुठेतरी घरी आल्यासारखं वाटतं. हे जो सडा टाकला आहे शेणाचा, त्याचा वास आणि ते बघून असं वाटतं कुठेतरी आपण घरीच आलोय. आता हे कुठे दिसत नाही. आता एकदम आपण म्हणजे स्वच्छ वातावरणात राहतो. व ते स्वच्छ वातावरणात तुमच्या पायाला किती त्रास देतं, नंतर आपोआप तुमच्या टाचा, पाय दुखायला लागतात. हे असं आता, आणि हे आपण सगळं सोडलंय. पुन्हा आता एक वेळ अशी येईल की परत आपल्याला त्या आपल्या रूट्सकडे जावंच लागेल. म्हणून आपण हे आपली संस्कृती, संस्कार आणि आपले रूट्स, आपली जडे हे आपण विसरायला नको. आणि हे सगळं तुम्ही एवढ्या वर्षांपासून करतायत. 125 वर्ष म्हणजे खूप मोठी तपश्चर्या आहे तुमची. सर्व परीने आमच्याकडून काय सहकार्य होईल ते तुम्हाला आम्ही देऊ. आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. जास्त काही बोलत नाही. सर्वांना मकर संक्रांतीच्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.